हर हर महादेव मित्रांनो, रानात चिंचच्या झाडाखाली बसलो होतो. जवळच कशाच तर सळसळ करण्याचा आवाज आला. बघावं म्हणलं काय आहे, आणि बघतो तर काय, भला मोठा साप आहे. कुत्री भुकत होती म्हणून वाटलंच होतं काय तर असेल 100%, पण साप असेल असं वाटलं नव्हतं. मी शांत एका जागी उभा राहिल्यामुळं त्याला चाहूलच लागले नाही जवळ कोणतर आहे म्हणून. तो त्याच्या पद्धतीनेच चाललेला होता. पावसाळ्याच्या दिवसात रानामध्ये भरपूर साप बघायला मिळत. हा अनुभव काय आमच्यासाठी नवीन नव्हता. या दिवसात आठवड्यातनं एकदा दोनदा नक्कीच साप बघायला भेटतात, ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. या प्रकारच्या सापाला आमच्या गावठी भाषेत धामीन असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्ही मित्रांनो एवढ्या जवळून कधी साप पाहिलाय का नक्की सांगा. आणि नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं बघितलं तर उंदरांपासून होणारं शेतीचं नुकसान कोण थांबवत असेल तर तो सापच एकमेव आहे. त्यामुळे तो कधी दिसला तरी त्याला मारू नका, त्याला त्याच्या पद्धतीने जीवन जगू दे. तो मानवाप्रमाणे स्वतः खोड कधीही करणार नाही, एवढं मात्र नक्कीच.